नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनलाइटन आयस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, चिपको आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अत्यंत एक महत्वाचं आंदोलन होतं आणि या संदर्भात असलेली एक महत्वाची संकल्पना येते ती म्हणजे इको फेमिनिझम, स्त्री पर्यावरणवाद. तर या संदर्भात आपण आज ही न्यूज बघणार आहोत आणि अशाच प्रकारची कोणती आंदोलनं झाली, जागतिक स्तरावर कोणती आंदोलनं झाली, भारतीय स्तरावर कोणती झाली आहेत आणि महिलांचं एकूणच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मध्ये वाटा आणि भूमिका किती महत्वाची त्या संदर्भात आपण हे लेक्चर बघणार आहोत. सो डू नॉट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द चॅनल अँड व्हिडिओ. लेक्चर PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वन्स अगेन आय वेलकम यू. बघा, चिपको आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. चिपको आंदोलन हे कुठे झालं होतं तर हिमालयामध्ये झालं होतं आणि वृक्ष तोड होती. हे जे वृक्ष आहेत हिमालयातले हे तोडण्याचा प्रकार तिकडे चाललेला होता. ते रोखण्यासाठी अहिंसक आंदोलन आहे. याचं वैशिष्ट्य काय? अहिंसक आंदोलन आहे. कधी झालं होतं हे? 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा हे एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आहेत, ग्रेट, आणि गौरी देवी यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडमध्ये, आता लक्षात ठेवा, तेव्हाचं उत्तर प्रदेश तर उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे? हे सुरू झालेलं आहे आंदोलन. तर या आंदोलनाला प्रचंड महत्व आहे. 1973 मध्ये सुरू झालेलं आहे. सुंदरलाल बहुगुणा आणि गौरी देवी यांच्या लिडरशिप मध्ये झालं होतं आणि झाडाला आलिंगन देणे, चिपकणे, चिपको म्हणून चिपको आंदोलन. ओके, आता हे चिपको याचा अर्थच आहे की आलिंगन द्यायचंय, झाडाला काय करायचंय? आलिंगन द्यायचं. तर ह्या ग्रामीण महिला आहेत बघा, ग्रामीण महिलांनी काय केलेलं आहे? झाडं आणि पर्यावरण वाचवण्याचं भूमिका महत्वाची बजावलेली आहे. तेव्हा गावकरी जे होते त्यातल्या त्यात महिला ज्या आहेत त्यांनी झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी काय केलंय? झाडाला मिठी मारलेली. आता याची सुरुवात जी आहे ती कधी झाली आहे? जवळपास 1730 मध्ये जोधपूरकडे 18व्या शतकामध्ये बघा. तर 1730 मध्ये जोधपूरच्या भागामध्ये तिथले जे महाराजा होते त्यांना एक फोर्ट बिल्डअप करायचा होता, किल्ला बांधायचा होता. त्यासाठी ही बरीचशी वन कापण्याचा त्यांनी प्रयोग सुरू केला. मात्र ती पवित्र झाडे वाचवण्यासाठी राजस्थानच्या बिश्नोई या समुदायाने मूळ चिपको आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. असा कदाचित प्रश्न येऊ शकतो की ही मूळची सुरुवात कोणी केली? तर रेकॉर्ड्स असे आहेत की 18व्या शतकामध्ये, स्पेसिफिकली 1730च्या दरम्यान, बिश्नोई समाज जो आहे, बिश्नोई कम्युनिटीचे जे महिला आहेत, आणि या ठिकाणी जवळपास 60+ महिला ज्या आहेत त्यांनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे हे सेक्रेड प्लेसेस असतात, सेक्रेड ग्रुप्स असतात, तर किंवा जे पवित्र वने वगैरे आपण म्हणतो, तसंच झाडंही पवित्र आहेत आणि त्यांनाही वाचवण्यासाठी बिश्नोई कम्युनिटीने हे आंदोलन सुरू केलं होतं. 60 महिला सुद्धा काय झाल्या तिथं वारलेल्या आहेत. ही गोष्ट सिग्निफिकंट आहे, लक्षात ठेवा. हे जगातलं अनेक महत्वाच्या उदाहरणांपैकी एक आहे. पायोनियर असे म्हणाल काही हरकत नाही. मग इथे एक तत्वज्ञान येतं ते म्हणजे चिपको चळवळीमध्ये पर्यावरण स्त्रीवाद तत्वज्ञान. लक्षात ठेवा, ही चळवळ जी काय ते रिप्रेझेंट काय करते? एन्व्हायरमेंटल फेमिनिझम किंवा इको फेमिनिझम हे तत्वज्ञान आहे. काय आहे तत्वज्ञान? की जंगलांचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नात महिलांच्या सामूहिक एकत्रीकरणासाठी काय झालेलं हे प्रसिद्ध आहे. आता ह्या पर्यावरणाचं संरक्षण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करतायत? महिला ज्या आहेत त्या एकत्र येत आहेत सर्व मिळून आणि त्याचं काय करतायत? प्रोटेक्शन करतात. या पुरुषांच्या भरोसे सोडून तर काही चालणार नाही, अवघडच काम येतं. जंगलांचं संरक्षण करण्यासाठीचं हे तत्वज्ञान प्रकट करतात, इको फेमिनिझम. आता इको फेमिनिझम जे आहे, स्त्री पर्यावरणवाद किंवा पर्यावरण स्त्रीवाद, ही संकल्पना पर्यावरण विषयाच्या आणि स्त्रीवादी चळवळींना जोडणारा काय एक दुवा आहे, एक पूल आहे असं आपण म्हणू शकतो. ते लक्षात. ह्या एकत्रित चळवळीद्वारे म्हणजे पर्यावरण विषयक चळवळ आणि स्त्रीवादी चळवळीद्वारे समाजातील फक्त स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायालाच वाचा फोडली जाते असं नाही, तर समाजातील सर्वच प्रकारच्या शोषणांना विरोध करून त्याचे निर्मूलन करण्याचा सुद्धा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. आता हे आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच जे घटक शोषित आहे त्याच्यामध्ये महिला हा सुद्धा काय एक महत्वाचा घटक आहेच आहे. पण त्याचबरोबर पर्यावरण जो आहे याचं सुद्धा शोषण मोठ्या प्रमाणात होत असते. याच्यामध्ये साम्य सुद्धा आहे बऱ्यापैकी. आणि हे शोषण कशा प्रकारे होतं त्याची कारणे शोधणे आणि त्याचं उन्मूलन करणे, या अन्यायाला काय करणे? वाचा फोडणे. फक्त महिलांबद्दलच नाही, तर इतर सर्व घटकांबद्दलही होणारे जे अन्याय आहेत त्यालाही वाचा फोडण्याचं काम स्त्रीवादी पर्यावरणवाद किंवा इको फेमिनिझम ही कन्सेप्ट करत असते. आता लक्षात ठेवा, इको फेमिनिझम, स्त्री पर्यावरणवाद, ही संकल्पना आणली कोणी नेमकी एक्झॅक्टली? तर फ्रँकोइज डिबोनने, या फ्रान्सच्या लेखिका आहेत बघा, या लेखिका यांनी त्यांच्या ले फेमिनिझम अवला मॉर्ट या 1974 साली लिहिलेल्या पुस्तकात पहिल्यांदा काय केलेली? ही संकल्पनेचा वापर केल्याचं समजलं जातं. हे त्यांचं बुक आहे ले फेमिनिझम अवला मार्ट. त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे फेमिनिझम ऑर डेथ. ते लक्षात. यांनी ही कन्सेप्ट जी होती ही सगळ्यात पहिल्यांदा मांडली.
आता इको फेमिनिझम मध्ये काय गृहीतक आहेत ते लक्षात ठेवा. गृहीतक काय आहेत? स्त्रियांच्या शोषणाच्या पद्धती आणि निसर्गाच्या शोषणाच्या पद्धती यांच्यामध्ये काय काही साम्य आहे, हे लक्षात ठेवा. स्त्रियांचं ज्या प्रकारे शोषण झालेलं आहे हिस्टॉरिकली आपण जर बघितलं तर जवळपास वेस्टर्न ईस्टर्न कल्चरमध्ये आपल्याकडे आणि तिकडच्या कल्चरमध्ये हे जर लक्षात घेतलं आपण अशा अनेक उदाहरणं सापडतात ज्या ठिकाणी महिलांचं शोषण केले गेलेलं आहे. मग स्त्रियांची शोषण पद्धती आणि निसर्गाची शोषण पद्धती यांच्यामध्ये काही साम्य आहे. ते साम्य स्त्रिया कृष्णवर्णीय, जे आपण काळे लोक वगैरे जे म्हणतो त्यांना ऍक्च्युली कृष्णवर्णीय म्हणायला पाहिजे, मुले, गरीब इत्यादी व त्याच प्रकारे निसर्गातील प्राणी, जमीन, पाणी, वायू ह्या गटांच्या शोषणामध्ये वर्चस्ववादी गटांकडून काय केला जातो, वापरला जातो. हे साम्य आहे. आणि त्या साम्य म्हणजेच काय, दुर्बलता हा एक घटक असू शकतो, की कारण की असं वर्चस्ववादी गटाला वाटू शकतं की हे दुर्बल आहे तर याच्यावर आपण काय केलं पाहिजे, डॉमिनेट केलं पाहिजे. आणि हा गट जो आहे तो फक्त ह्या पर्यावरणापर्यंत सीमित राहत नाही, तर तो महिलांसंदर्भात सीमित राहतो. जे कृष्णवर्णीय लोक आहेत, ब्लॅक आफ्रिकन वगैरे जे आपण मूळचे म्हणतो ते लोक, मुलं असतील, गरीब असतील, इथपर्यंत हे शोषण व्यापक अशा प्रकारे शोषण होत असतात. त्यामुळे हा डॉमिनेटिंग ग्रुप जो आहे तो काय करतो, हाही दुर्बल आहे, काही आपल्याला वापस फाईटबॅक करणार नाही, त्याच्यामुळे हे शोषणात करण्याची प्रवृत्ती दाखवतात. या सर्वच मानव जातीतील आणि निसर्गातील प्रताडित गटांना पाश्चात्य पुरुष सत्तेखाली दमनाला सामोरं जावं लागतं. आता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक तर वेस्टर्न आणि दुसरं काय, पुरुष सत्ता, मेल डॉमिनेटेड सोसायटी. आता या पाश्चात्य याच्यामध्ये जर लक्षात घेतलं तर थोडासा तिकडं अशी कन्सेप्ट आहे की आपण निसर्ग जो आहे त्या निसर्गापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, मानव आहे. इथे लक्षात, ह्युमन आहे. त्यामुळे हे पाहिजे तसं त्याचा निसर्गाचा वापर करू शकतात. आणि पुरुष सत्ताक समाजामध्ये आपल्याला माहितीच आहे की मेल जो आहे तो ग्रेटर आहे कोणापेक्षा, फिमेलपेक्षा, आणि हाच काय करेल, डॉमिनेट करेल. यांच्यामुळे काय होतं, हे सगळे गट जे आहेत ते काय होतात, प्रताडित होत असतात. आणि ही अशी जी भावना आहे, आता वेस्टर्न फिलॉसॉफी किंवा वेस्टर्न याच्यामध्ये बघितलं तर हे निसर्गापेक्षा आपण काहीतरी श्रेष्ठ आणि श्रेष्ठ असल्यामुळे काय करू, निसर्गाचा पाहिजे तसा वापर करू शकतो, हा एक कन्सेप्ट आहे. वेरॅज इंडियन फिलॉसॉफी जर का तुम्ही लक्षात घेतली तर निसर्ग जो आहे तो पवित्रच आहे, त्याच्यामध्ये काय आहे, चराचरामध्ये भगवंताचा वास आहेच आहे, त्याच्यामुळे त्याला सुद्धा पवित्र मानलं गेलेलं. आपल्याकडे अनेक झाडं जी असतात ती प्रचंड पवित्र मानली गेलेली आहेत, त्यांची पूजा सुद्धा करतो आपण. त्याच्यामुळे आपलं जे रिलेशन आहे इकडं निसर्गासंदर्भातलं ते वेगळं, आपण त्याला एकच मानतो, आपण काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असं काही मानत नाही. मात्र हे वेस्टर्न फिलॉसॉफी जे आहे तिकडं थोडासा प्रॉब्लेम आहे. तिकडे काय करतात, हे आपण काहीतरी सुपेरियर आणि निसर्ग आपल्याला पाहिजे तसा वापरता येऊ शकतो. हे स्पेसिफिकली ईस्ट इंडिया कंपनी जे आहे त्यांच्याही वागण्यामध्ये दिसू शकतं आपल्याला, की त्यांनी कशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणात काय केलेलं, इथे डिस्ट्रक्शन केलेलंच होतं नेचरचं. पर्यावरणवादी स्त्रीवाद असे प्रतिपादन करतात की ज्या गुणांना बायकी म्हणजे महिलांशी संदर्भित समजले जातात ते सर्वच गुण निसर्गातील घटकांना लावून पाहिले जातात, जसे सहयोग, सर्जनशीलता, देवाणघेवाण हे निसर्गात आणि स्त्रियांमध्ये काय समानरित्या अस्तित्वात असतात. त्यामुळे हे गुण जे ते निसर्गाला पण लागू होतात. महिलांचे काही चांगले गुण जे आहेत ते कुठे आहेत, ते सुद्धा आहे. सर्जनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे. बघा, निसर्गाने सृजनाचा अधिकार कोणाला दिलाय, महिलांनाच दिलाय ना. बालकाचा जन्म कुठं होतो, आईच्या गर्भात होतो. आईचं गर्भ जे आहे ते त्याच्यातून काय होतं, सृजनाचंच काम होतं की नाही. सर्जनशीलता आहे, सहयोग आहे, सामावून घेण्याची किंवा मिळून जुळून घेण्याची जी वृत्ती असते त्यांची, ते थोडा इमोशनल आस्पेक्ट जो असतो तो. आणि हे सर्व जे हे कोणासोबत आहे, हे एन्व्हायरमेंटला पण लागू होतात. आणि आपल्या संस्कृतीवर म्हणजे आताचं जे कल्चर आहे त्याच्यावर भांडवलशाही पितृसत्ताक व्यवस्थेचं वर्चस्व आहे, जिथे सामाजिक मूल्य आणि नैतिकता हे फक्त नफा प्रेरित, लैंगिकतावादी म्हणजे जेंडर बेस्ड आणि पुरुष केंद्रित समाजाद्वारे काय केली जातात, निर्धारित केली जातात. त्यामुळे आता इथं गट जो आहे, एन्व्हायरमेंट आहे एकीकडे आणि एकीकडे कोण आहेत, फिमेल्स आहेत. आणि यांना डॉमिनेट करणारा कोण आहे, वेस्टर्न कॅपिटलिस्ट मेल सेंट्रिक कल्चर. म्हणजे कॉर्पोरेशन जे आहेत, मोठमोठी जे काही कंपन्या किंवा कॉर्पोरेशन जे आहेत ते काय करतात, ते सर्वांवर काय करतात, डॉमिनेट करतात. त्यांचा मेन ऑब्जेक्ट काय, मेन ऑब्जेक्ट आहे त्यांचा एकतर प्रॉफिट. आपण आजही बघतो, आपण बरीचशी जंगलं जी ते कशा प्रकारे कापली गेली, त्याच्या विरोधात तिथं कशी आंदोलनं झाली, हे सर्व गोष्टी आपण बघतो इथे लक्षात. त्याच्यामुळे हे मेल सेंट्रिक, जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन करणारं आणि नफा प्रेरित अशा प्रकारे हे भांडवलशाही पितृसत्ताक समाज जो आहे, ही व्यवस्थाच अशी आहे. त्यामुळे काय होतं, यांना महिला आणि पर्यावरण यांचं शोषण करणं हाच एकमेव कार्यक्रम राहतो. आता इको फेमिनिझम उदय का झाला त्याचा, तर एकतर नैसर्गिक वातावरणाचे शोषण आणि ऱ्हास आणि पितृसत्ताक समाजातील महिलांची अधीनता याच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे. मी या ठिकाणी दोन्ही घटक जे आहेत, एक तर एन्व्हायरमेंट आणि दुसरं
महिला, इथे लक्षात, या दोघांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. त्याच्यामुळे ही एक महत्वाचा घटक ठरला. शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी अनेकदा महिलांकडून आयोजित आणि प्रसारित केलेल्या पारंपरिक ज्ञानाचं महत्व. आता लक्षात ठेवा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल आपण खूप सारं काही बोलत असतो. इथे लक्षात, ह्याबद्दल महत्वाची भूमिका कोण बजावणार आहे? त्या ठिकाणी महिला त्याची महत्वाची भूमिका बजावणार आहे. कारण का? एकतर त्यांचं ट्रेडिशनल नॉलेज आहे, इथे लक्षात, आणि हे नॉलेज जे आहे ते जतन करून ठेवतात. बरेचसे आपण साधी गोष्ट आपण घरी सुद्धा काय करत असतो, काही कट झाला, आपल्याला रक्त आलं, लगेच घरातले महिला काय करतात, हळद घेतात आणि हळद पटकन लावतात. हे लक्षात. आता हे ट्रेडिशनल नॉलेज आहे. तसंच निसर्गाबद्दलचं पण खूप मोठं ट्रेडिशनल, स्पेसिफिकली याच्यामध्ये महत्वाची भूमिका ट्रायबल वुमन जे आहेत, आदिवासी महिला, त्या माता भगिनींनी हजारो वर्षापासून त्यांना हे नॉलेज आहे ते कॅरी ऑन करतायत. ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर करायची असेल आपल्याला, तर ह्या नॉलेजचं इम्पॉर्टन्स जे आहे ते आपण रिकॉग्नाइज केलं पाहिजे. आणि महिलांच्या जगण्याचे अनुभव, जिथे महिलांचा नैसर्गिक वातावरणाशी जवळचा आणि थेट संबंध येतो, पाणी असेल, सरपण असेल इत्यादी गोळा करण्याची त्यांची जबाबदारी असते. बघा, आपण उज्ज्वला योजना जी आणली ती कशासाठी आणली? ती यासाठी चांगली होती की जेणेकरून महिलांना सरपण वगैरे सारख्या ज्या आहेत गोष्टी, ते घेण्यासाठी फिरावं वणवण करू नये. इथं लक्षात, त्यासाठीच ती योजना आणली ना आपण. त्यामुळे महिलांचा, आता लक्षात ठेवा, पाणी, पिण्याचं पाणी आणण्यासाठी सुद्धा त्यांना जावं लागतं. सरपण आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना फिरावं लागतं. महिलांचा नैसर्गिक वातावरणाशी संबंध येतोच ना. त्यामुळे त्यांचं आणि निसर्गाचं एक घट्ट नातं सुद्धा तयार होत असतं त्या ठिकाणी. आता लक्षात ठेवा, महत्वाची इको फेमिनिस्ट चळवळ जी आहे त्या जागतिक स्तरावरच्या कोणत्या होत्या ते लक्षात घेतलं पाहिजे. बघा, आपल्याकडचे 1973 कोणती झालेली आहे? चिपको मुवमेंट झाली, त्या लक्षात. त्यानंतर 1977 मध्ये लाखो झाडे लावून वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी केनियातील महिलांनी एकत्र येऊन ग्रीन बेल्ट मुवमेंट सुरू केली. आज सुद्धा तिकडे खूप मोठा ग्रीन बेल्ट तयार करण्यात येतोय. पण मूळची सुरुवात कुठे झाली बघा? वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी केनियाच्या महिलांनी एकत्र आल्यात आणि त्या महिलांनी एकत्र येऊन काय केलेलं आहे? ग्रीन बेल्ट मुवमेंट सुरू केलेली होती. 1980च्या दशकामध्ये हार्लेम मधील महिलांनी एकत्र येऊन रिकाम्या जागेचे समुदाय उद्यानात रूपांतर केले. बघा, हार्लेम मध्ये हे झालेलं आहे. रिकामी जीही जागा दिसते त्या ठिकाणी काय करायचं? कम्युनिटी गार्डन्स जे आहेत ते डेव्हलप केले त्यांनी. आता हे शहरी हिरोळीचं मॉडेल जे होतं ते डेट्रॉइटसह इतर अमेरिकन ठिकाणी सुद्धा पसरलं. आणि 1994 मध्ये शहरातील बागा विकसित करण्यासाठी महिलांनी स्वतःला गार्डनिंग एंजल्स असं म्हटलं त्यांनी. आणि हे शहरी भागामध्ये सुद्धा काय झालेले नंतर गार्डन्स डेव्हलप व्हायला लागले, की ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल आणि शक्य आहे त्या ठिकाणी काय करायचं? झाडे लावायची. भारतातील महत्वाच्या चळवळी ज्या आहेत बघा, पर्यावरण संरक्षणासाठी महिलांनी जिथे लीड केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं नर्मदा बचाव आंदोलन 1985 ला. याची दखल जागतिक बँकेने सुद्धा घेतलेली आहे. नर्मदेवर मोठं धरण बांधण्यासाठी त्याच्या विरोधात पर्यावरण कार्यकर्ता मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काय झालेलं? हे आंदोलन झालेलं होतं. तर मेधा पाटकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आदिवासींच्या जे काही जमिनी होत्या त्या जमिनी गेल्या याच्यामध्ये पाण्याखाली. ते धरणाची उंची आहे त्याच्या उंची जशी वाढत जाईल तसं काय होईल? बॅकवॉटर वाढत जाईल आणि बरंचसं पाणी जे आहे ते गावामध्ये शिरेल. त्या संदर्भात मेधा पाटकर यांनी काय केलेलं? खूप मोठं काम केलेलं आहे. चिपको सारखीच अपिको ही सुद्धा मुवमेंट सुरू झाली होती 1980s मध्ये. त्याच चळवळीने प्रेरित होऊन, चिपको चळवळीनेच काय झालंय? प्रेरित होऊन कर्नाटकातील पश्चिम घाटातील महिलांनी जंगल तोड रोखण्यासाठी झाडांना काय केली? मिठी मारलेली. तर हे एपिको आंदोलन सुद्धा इकडं महत्वाचं आहे. तसंच केरळमधील सायलेंट व्हॅली मुवमेंट आहे बघा. इथं केरळमधील जलविद्युत प्रकल्पाच्या पुरापासून वर्षावनांना रक्षण करण्यासाठी काय केलेलं आहे? सुद्धा इथं सुद्धा महिलांनी पुढाकार घेतला आणि चळवळ केलेली आहे. बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये जोडायला हा प्रकार येतो. जागतिक आपल्याला काही माहिती राहत नाही बऱ्यापैकी, भारतातल्या माहिती राहतं, जागतिक सुद्धा लक्षात राहू द्या. त्याचबरोबर कुप्रसिद्ध भोपाळ गॅस दुर्घटना आपल्याला माहिती आहे, मिथेल आयसोसायनेट तिकडे लीक झालेलं होतं. तर ही इथं जे दुर्घटना झाली त्याच्यावर मानवी आणि पर्यावरणीय अन्यायाविरुद्ध काय झालं? महिलांनी काय केलेला आहे? लढा दिलेला होता. खूप महत्वाचा लढा आहे. त्यामुळे महिलांनी ज्या काही चळवळी चालवल्या त्याच्यामध्ये ह्या प्रचंड महत्वाच्या मुवमेंट्स आहेत त्या आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता अजून एक पर्सनॅलिटी आहे, मारिया मिस. त्यांचं निधन झालं होतं नुकतंच आणि इको फेमिनिझमशी संबंधित आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा आपण थोडंसं बघूया की मारिया मिस ज्या आहेत त्या मार्क्सिस्ट फेमिनिस्ट स्कॉलर आणि अकॅडमी ज्या होत्या त्या यांनी स्त्रीवादी विद्वान होत्या. त्या मारिया मिस यांनी पितृसत्ता म्हणजे मेल सेंट्रिक जे काय मेल डॉमिनेटेड सोसायटी, भांडवलशाही आणि वसाहतवाद यांनी स्त्रियांचे तसेच निसर्गाचे कसे शोषण केले आहे यावर अनेक दशकांपासून त्यांनी काय केलं? विपुल लेखन सुद्धा केलं होतं. त्या जर्मनीच्या होत्या. त्यांचा भारताशी दीर्घकाळ संबंध आला.
भारतात त्यांनी 1963 ते 67 4 वर्ष या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ मध्ये त्यांनी अध्ययन सुद्धा केलेलं होतं आणि PhD प्रबंध सुद्धा त्यांनी केलेला की महिला आणि पितृसत्ता, इंडियन वुमन अँड पॅट्रिआर्की, हा त्यांचा एक हे महत्वाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे, ते लक्षात. त्याचबरोबर 1993 मध्ये मारिया माईस आणि वैज्ञानिक कार्यकर्त्या वंदना शिवा यांच्यासोबत इको फेमिनिझम, या मारिया मिस आहे आणि या वंदना शिवा या पण पर्यावरण ऍक्टिव्हिस्ट आहेत, खूप महत्वाच्या आहेत. यांनी दोघांनी मिळून काय केलेलं आहे, हे बुक लिहिलं आहे, याचं लक्षात. इको फेमिनिझम, या इको फेमिनिझम बुक सुद्धा त्यांचं काय पब्लिश झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ह्या ज्या मारिया मिस ज्या आहेत ते हेच सांगतात, एक तर मेल डॉमिनेटेड सोसायटी, त्याच्यानंतर तुमची भांडवलशाही आणि कॉर्पोरेशन, वसाहतवाद, यांनी काय केलेलं आहे, यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण आणि स्त्रिया यांना शोषण केलेलं आहे. आजही जी आपण परिस्थिती बघतो की एकीकडे काय दिसतं आपल्याला, ऍग्रिकल्चरमध्ये फेमिनायझेशन होत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात काय दिसतं आपल्याला की कृषीमध्ये आता कृषीचं कामं जी आहेत ती मोठं कोण करतायत, या महिला करतायत. या महिलांना मोठमोठे कॉर्पोरेशन जे आहेत, आता मॉन्सेंटो सारख्या कंपनी असतील, त्यांनी बीटी कॉटनचे पेटंट्स घेणे, हे घेणे, ते घेणे, त्याच्यामुळे पेटंट्स आले, केमिकल फर्टिलायझर वगैरे सगळे जे आले, यांच्या माध्यमातून अशी एक व्यवस्था तयार केली की यांना याचा परिणाम जो आहे तो महिलांवर पडतो ना. महिला शेतकरी असेल तर त्यांना काय करायला लागेल, हे सगळं विकत घ्यावं लागेल आणि यांच्यावर अवलंबून राहायला लागेल. बरेचशी बी बियाणे असे असतात की त्यांच्यामध्ये टर्मिनेटर जीन वगैरे टाकतात, ते पुन्हा नंतर उगू शकत नाही. महिला ट्रेडिशनली काय करतात, मागचीच बी बियाणे राहू देतात जे पीक येईल त्याच्यातून, आणि तेच कुठे पेरत असतात. आता ती व्यवस्था त्यांनी हे डॉमिनेट करताय ना कॉर्पोरेशन. तुमच्या सगळ्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्या कॉर्पोरेशन्स, कंपन्या वगैरे ज्या आहेत त्या डॉमिनेट करतात. त्याचा परिणाम कुठे होतोय, महिलांवर होतोय. वसाहतवादाचं पण लक्षात जर घेतलं, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, आता ईस्ट इंडिया कंपनीने पण काय केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात काय केलं, एक्सप्लॉयटेशन केलंय ना. एन्व्हायरमेंटचं किती मोठं एक्सप्लॉयटेशन केलं त्यांनी. भारतातली संपत्ती तर घेऊनच गेले, पर्यावरणाचा किती मोठा नाश केला त्यांनी, भयानक नाश केला. तर ह्या सर्वांवर काय करता, ह्या प्रकाश पडतात. आणि एक फार महत्वाचं उदाहरण आहे म्हणजे राहीबाई पोपेरे, ह्या महाराष्ट्रातील नगर, किंवा आता आपण त्याला काय म्हणतो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्यावेळेसचं नगर आहे, इथं लक्षात, नगर. तर ह्या जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी हे त्यावेळेस बरं पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षण आणि संवर्धक आहेत. तर ह्या ज्या संवर्धक आहेत यांनी काय केलेलं आहे, यांनी बी बियाणे जे आहेत, भारतीय जे काय इंडिजिनियस जे म्हणतो आपण देशी वाण, हे देशी वाण खूप मोठ्या प्रमाणात काय केलंय, जतन केलंय. आणि घरामध्ये जे जे भेटेल त्याचे काय केलेलं आहे, त्यांनी संवर्धन केलं, लक्षात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभकर्ण, महिला शेतकरी पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धक आहेत. आणि देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, लक्षात ठेवा. पुन्हा कोण येतात, महिला येतात. त्यातल्या त्यात महिला कुठल्या आहेत, ग्रामीण भागातल्या. आता यांनी जे वाण वाचून ठेवलेले, जपणूक करून ठेवलेले आहे, माइट बी पॉसिबल पुढच्या भविष्यामध्ये जे आपल्याला नवीन काही जर पेरायचं असेल तर त्या ठिकाणी हे वाण काय करू शकतात, हा ठेवा एक संचितच आहे ना त्यांचं या कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांना काय मिळालेलं आहे, पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, इथं लक्षात. अशा प्रकारे हे आंदोलन जे आहेत इको फेमिनिझम, ज्यामध्ये महिलांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत त्यांचं पारंपरिक ज्ञान जे आहे, पारंपरिक कल्चर, संस्कृती जी निसर्गाशी जुळून घेण्याची, ही प्रचंड मोठी भूमिका बजावणार आहे. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. टेलिग्राम चॅनलला लेक्चरची PDF अवेलेबल राहील. थँक्यू.